निरंजन आवटी माजी सभापती, बाळासाहेब ओंबासे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष, संगीताताई खोत माजी महापौर, स्वातीताई शिंदे, समित कदम, अमर पाटील, अशोक ओंबासे, तानाजी भाऊ ओंबासे आणि समोर उपस्थित वडीलधारी मंडळी, युवा बांधव आणि माता भगिनींनो, ज्यांचे नाव मी घेतले ते लिहिलेले नाव आहेत आणि ज्यांचे नाही घेतले तर ते आयोजकांवर मी गेल्यानंतर राग काढा, माझा काही त्याच्याशी फारसा संबंध नाही. खरं तर आता मी इथे बेडगला आले, काल मी बुलढाण्यात होते. सिंदखेड राजाचे माझे सासरे सिंदखेड राजाचे आणि माझ्या भावाचा सासर बेडग, त्याच्यामुळे मी आज विचार करायले होते की कालचा गोंधळ जास्त होता, आज जरा शांत असेल, पण कालच्या पेक्षा आज जास्त गोंधळ होता. मला सगळे आता म्हणायला लागले, आम्ही धनुभाऊला सांगितलं होतं ताई जर इथं आल्या तर हेलिकॉप्टरने आल्या पाहिजे, मिरवणूक काढली पाहिजे. त्यांचे फॅमिली मेहुणे पण होते. आता मी त्याला एवढं लहान पाहिले, कुठे आहेत का नाही, पक्षात आहेत का आपल्या का, तर ते होते वाटतं तिथे, कारण खूप छोटं पाहिलेलं आहे मी आता, इतके वर्ष झाले. आणि आज मी बेडगमध्ये आले, इथे मी मुंडे साहेबांची एक कहाणी सांगितली मला गाडीमध्ये एकाने, की मुंडे साहेबांनी देवीच्या या मंदिरात एक नवस केला असं त्यांचं म्हणणं आहे आणि मग त्यांनी येऊन ते इथे फेडला. आता मला कळेना मी काय नवस करू. मुंडे साहेबांनी नवस केला, मी काय नवस करू. मी एक नवस करते की महायुतीचं सरकार येऊ दे बाबा आणि ते सरकार असं काम करू दे की या महाराष्ट्राच्या तळागाळाच्या वंचित पीडित दुःखी लोकांना जो जो शब्द मुंडे साहेबांनी त्या काळात दिला आणि त्यांच्या युती शासनात पूर्ण केला, या भागाला सुजलाम सुफलाम केलं, तसाच शब्द या महायुतीच्या सरकारने देखील पूर्ण करू दे. एवढंच या निमित्ताने मी या देवींच्या चरणी प्रार्थना करते. खरं तर ही सभाची गरजच नव्हती. या सभेमध्ये तुम्ही काही सुरेश खाडे साहेबांना मत देणार नाही असं काही नव्हतं हो खरमाटे. आता सर तुम्ही वर आला तर माझं दर्शन घेतलं, मी लहान आहे तर तुम्ही दर्शन घेतलं आणि तुम्ही मला ताई तुम्ही माझी आई आहेत, म्हणजे मला खरं वाटतं की माझं वय जरी लहान असलं तरी खूप लोक मला तो मान देतात, हे किती मोठी पुण्याई आहे. आणि मी आता हे सगळे व्यवस्थित तुमचा फार मोठा हातभार आहे असं मला सांगितलं पोरांनी. तुम्ही आता इथं सभा घ्यायची गरज नव्हती का नाही, मतं तुम्ही सुरेश खाडेंना देणारच होतात, पण तुम्ही ब्लॅकमेल करतात, सगळ्या ठिकाणी ब्लॅकमेल करतात. आमच्या ताईला आणा, मतं तर आम्ही देणार आहे, आम्हाला ताईला बघायचंय. आणि या दसरा मेळाव्यानंतर तर एवढ्या लोकांनी मला फोन केले की यावेळी प्रचाराला तुम्ही यावंच लागते. मी एवढ्या सभा महाराष्ट्रभर घेते, कारण आता मला निवडणूक नाही ना, परळी भावाला दिल्यामुळे मला निवडणूक नाहीये, त्यामुळे मी मोकळी आहे. तशी निवडणूक असतानाही मी सभा घेत होते, राज्यभर मी सभा घेत आहे आणि मतं लोक देणारच आहेत. पण काही ठिकाणी असं आहे की ताईंना आणा, आम्हाला ताईंचं भाषण ऐकायचंय, बायकांना येता येत नाही सगळ्या कार्यक्रमांना, आम्हाला ताईला बघायचंय. एवढे फुलं टाकले तुम्ही माझ्या अंगावर, मला ओळखू तरी येईल का मी तुम्हाला. इतका जेसीबीनी फुलं, हाताने फुलं, सगळ्या महिला रांगेत उभ्या असतात, त्यांच्या हातात फुलं दिले की त्यांना एवढंच माहित असतं ताई आले की ते फुलं टाकायचे. ते मन लावून नेम धरून असे बसलेले असतात, त्यांना टाकायचे म्हणल्यावर त्यांना हे नाही लक्षात येतं की ते व्हायचे. ते थाप करून तोंडावर माझ्या फटाफट फुलांचा मारा. अरे लोकांना खोटं वाटेल की इतकं प्रेम लोकांचं आहे की फुलांचा मारा. माझ्या शिवशक्ती परिक्रमा जी मी केली, महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठांमध्ये गेले, त्या शिवशक्ती परिक्रमे झाल्यानंतर माझ्या सगळ्या अंगावर नीळ उठले होते. नीळ कसे? फुलं मारल्याने. फुलं मारायचे पोरं लहान लहान जेसीबी म्हणून दनादन फुलं मारायचे. मी म्हणलं अरे पाकळ्या मारा, नाही नाही पाकळ्या कमी होतात, फुलांना आम्हाला मारायचं. म्हणजे अक्षरशः माझे काळे निळे सगळ्या अशा फुलाचे वरण पडले होते. आणि हे प्रेम आहे तुमच्या सगळ्यांचं, हे पुण्य आहे मुंडे साहेबांचं. किती किती मला आज आनंद वाटतो की हे लोकांचं प्रेम आहे. खरं सांगू, राजकारणात एवढं प्रेम मिळवणं सोपं नाही. राजकारणामध्ये जे बोलेल ते करणं सोपं नाही. राजकारणामध्ये आपलं सगळं नाव, आपण
असा एक आदर्श बनून राहणं सोपं नाही आजकालच्या काळात. एक तर मीडिया एवढा स्ट्रॉंग झालाय, सोशल मीडिया स्ट्रॉंग झालाय, मोबाईल झालेत, कोणी पण आपण बोलतोय एक, लिहितोय एक, छापतोय एक की लगेच सगळे बूम घेऊन तुमच्या मागे. त्यांना आपण चांगलं काम करतोय देखवत नसतं लोकांना सुद्धा. आणि त्यामुळे असं प्रेम, एवढं कौतुक, हे खरंच माझ्यासाठी फार मोठं भाग्य आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करायला मिळालं हेही फार माझं मोठं भाग्य आहे. कारण मी जेव्हा ग्रामीण विकास मंत्री होते, मी महिला बाल विकास मंत्री होते, तेव्हा सुरेश खाडे साहेबांच्या मतदारसंघात किती आपण निधी दिला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, अरे हे तर गोल्ड मॅनच आहेत, मी तुम्हाला पाहिलंच नाही. सुरेश, तुम्हाला काही कमी पडलं तर घ्या तिकडून. तुमच्याकडे जे अंगावर घातले तेवढंच आहे, अजूनही घरात आहे. हा, माझा आशीर्वाद असले एवढं सोनं मिळतं, मी स्वतःलाच आशीर्वाद देते. गोल्ड मॅन येते तर तेव्हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जलयुक्त शिवार या निमित्ताने मी खूप या जिल्ह्यामध्ये खूप काम केलं, या भागामध्ये खूप काम केलं. आणि हे काम करत माझे डेप्युटी सेक्रेटरी पण इथेच दिसले मला. आता कुठे गेले? नागरगोजे साहेब कुठे गेले? तुम्ही इथलेच आहेत. माझ्याबरोबर काम, इतकं चांगलं काम केलं यांनी. आणि माझ्या अधिकाऱ्यांनी पण तो लगाव ठेवलेला आहे. मला मुंडे साहेब नेहमी म्हणायचे, पंकजा, काम करताना, राजकारण करत असताना राजकारण नाही करायचं, समाजकारण करायचं. आणि समाजकारण करत असताना काय काम करायचं? तर मला त्यांनी 2 विषय दिले, एक पाणी आणि एक महिला. त्याला नीर आणि नारी. नीर म्हणजे पाणी आणि नारी म्हणजे तुम्ही सर्व, नारी शक्ती. या शक्तीवर काम करायचं. आणि जेव्हा मी आमदार झाले तेव्हा आमच्या बीड जिल्ह्यामध्ये शिरूर म्हणून एक तालुका होता, सगळ्यात कमी मुलींची संख्या हे तिथे होती. आणि मुलींच्या स्त्रीभ्रूण हत्येचं एवढं प्रकरण गाजलं होतं की मान शर्मेनी खाली जात होती. आणि त्यावेळी मुलींना बेटी बचाओ बेटी पढाओ मोदीजींनी केले. पण तेव्हा 2009 मध्ये आम्ही लेक वाचवा राष्ट्र वाचवा असं अभियान केलं होतं. आणि सावित्रीच्या आणि अहिल्यादेवींच्या, जिजाऊंच्या लेकी म्हणून अशा कार्यक्रम केले होते. आणि मुलींचा जन्मदर वाढवण्याचं काम केलं. मंत्री म्हणून काम करत असताना मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री म्हणून मी योजना सुरू केली. आणि मोदीजी प्रधानमंत्री जेव्हा झाले तेव्हा त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ सुरू केलं. म्हणजे हरियाणामध्ये त्यांनी त्याची योजनेची घोषणा केली. खरं आपल्याकडे मुलीला गर्भातच मारतात, वंशाचा दिवा पाहिजे म्हणून. असंख्य वेळा महिलांना मुली गर्भात मारून एखाद्या आईचा सुद्धा जीव त्याच्यामध्ये जाण्याची शक्यता असते. आणि या मुलीला गर्भात मारून बाकी काही राज्यांमध्ये तर मुलीला जन्म घेतल्या घेतल्या जिवंत गाडून टाकतात. काही राज्यांमध्ये तर गंगाळ्यामध्ये दूध घेतात आणि त्या दुधामध्ये जन्मलेल्या बाळाला टाकून त्याला मारून टाकतात. मुलीचा जन्म हा नाकारला होता. मोदीजींच्या नेतृत्वाखाली बेटी बचाओ बेटी पढाओ हे काम करत असताना स्त्री शक्तीसाठी, नारी शक्तीसाठी मला काम करता आलं. हेच माझ्यासाठी फार फार मोठं योगदान. माझे बाबा मला नेहमी म्हणायचे, बरं झालं मला मुलगा नाही, मुली आहेत कारण मुली माझं नाव वाढवतील, माझं नाव कमी करणार नाही, असं ते नेहमी म्हणायचे. ते म्हणायचे, कधी कोणी म्हणलं सभेमध्ये, एखाद्याला उठवून विचारायचे, एका सभेमध्ये विचारलं, अरे उठ, तुला किती लेकर आहेत? तो म्हणला 4 मुली आणि 1 मुलगा. साहेब म्हणले, का तुझ्या घरी खूप प्रॉपर्टी का? नाही म्हणला, 1.5 एकरच रान आहे. कशाला पाहिजे तुला एवढे लेकरं? पोचता येत नाहीये. नाही, मग मला साहेब माझे अंतिम संस्कार कोण करणार? त्या सभेत साहेबांनी सांगितलं होतं, मला मुलगा नाही पण माझा अंतिम संस्कार माझी लेक करेल. आणि मी या हाताने मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार केला. गार्गी आणि मैत्रेयीच्या या देशामध्ये टीका झाली की पंकजात मुलगी कुठे अंतिम संस्कार करते का? पण माझ्या वडिलांनी मला असं वाढवलंय का मला कधी वाटत नाही की मी एक स्त्री आहे आणि मी कुणापेक्षा कमी आहे. मला कधी वाटत नाही की मी एक स्त्री आहे आणि मी कशा गोष्टीसाठी घाबरलं पाहिजे. मला कधी वाटत नाही मी स्त्री आहे आणि मी सत्य बोलण्यासाठी घाबरलं पाहिजे. आणि ही जी निर्भीडता आहे ती माझ्यासारखी अनेक मुलींमध्ये यायला पाहिजे, तुमच्या मुलींमध्ये यायला पाहिजे, तुमच्या सुनांमध्ये यायला पाहिजे. आणि निर्भीडतेबरोबर त्यांना सुरक्षा सुद्धा मिळाली पाहिजे. त्यांच्याकडे कुठे भोगवस्तू म्हणून समाजाने नाही पाहिलं पाहिजे. अशा प्रकारे तळमळीने राजकारण मी करते. तुम्ही बेडकचे आहात, मी खरं तर मुलाकडची आहे. जास्त मानपान अजून केला तरी मला काही कमी पडलं नसतं, पण तरी तुम्ही माझा मानपान केला आणि एवढं कौतुकाने माझं स्वागत केलं. हे मी कधी सदैव लक्षात राहीन. आणि मी नक्की गेल्यावर धनुभाऊला सांगेन की तुझ्या सासरी माझं खूप कौतुक झालं म्हणून. आज
मुंडे साहेबांचं म्हणजे धनुभाऊचं नातं तर नंतर झालंय. मुंडे साहेब तर 98, 99, 96, 97 पासून इथे येऊन गेलेले. मुंडे साहेबांचं प्रत्येक गावाशी एक नातं आहे आणि हे केवढं मोठं म्हणजे मला गावच सापडत नाही महाराष्ट्रात. आता मुरबाडमध्ये एक जण आलं आणि मुरबाडमध्ये मुंडे साहेब पक्ष वाढवण्यासाठी 1.5 महिना राहिले होते असं त्यांनी सांगितलं एका खोलीमध्ये. ताई तुम्ही मुरबाडमध्ये आल्यावर आम्ही ती खोली तुम्हाला दाखवू. किती अपार कष्ट केले, किती किती संघर्ष सहन केला, पण त्यांना ते सत्ता तुमच्यासाठी जी पाहिजे होती त्याचं काही काम करता आलं नाही. पण त्यांच्या रूपाने त्यांच्या आशीर्वादाने आम्ही काम करतोय, मोदीजींच्या नेतृत्वाखाली करतोय. आता तर लाडक्या बहिणींचाच काळ आहे का नाही? लाडक्या बहिणी किती बरं, लाडक्या बहिणीत हातवर करा बरं, बघा लाडक्या बहिणी किती केले तुम्ही. सुरेश खाडेजी तुम्ही किती केल्या लाडक्या बहिणी. इथे माईकचं थोडं तिकडेच ऐकत आहे, तुम्हाला ऐकूच येत नाही ना स्टेजवर. स्टेजवरचे माईक ऑन करा ना, त्यांना काहीच कळेल ना मी काय बोलाय. 1.25 लाख महिलांचं लाडकी बहीण योजना राबवली येथे. या सगळ्या महिलांनी हात वर केले. किती मिळाली भाऊबीज दिवाळीला? 7,500. सख्खा भाऊ किती देतो? 1000, 500, 1000, 500च्या वर नाही. मी अख्खा महाराष्ट्र फिरले, करोडपती भाऊ असला तरी 1000, 500च म्हणायले. 1000, 500 म्हणजे वर्षाला एकदा भाऊबीजेला राखी पौर्णिमेला भाऊ 1000, 500 देतो. पण मुख्यमंत्री लाडकी बहीण मधले आपल्याला एका महिन्याला भाऊ सख्खा देतो त्यापेक्षा तिप्पट रक्कम हे मुख्यमंत्र्यांनी ओवाळणे म्हणून दिलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण. सांगा आता जाऊन सख्या भावाला, तुझी मी लाडकी नसले तरी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे म्हणून जोरात. आणि अजित पवारांनी तर डिक्लेअर केलं की आम्ही 2100 रुपये देणार. एवढं निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि हे महाविकास आघाडीवाले म्हणतात आम्ही 3000 देऊन 5000 देऊन काय देऊ. अरे पण आधी का नाही दिलं? 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं, त्याच्या आधीही तुमचं स्वातंत्र्यापासून सरकार होतं. तुम्ही का नाही विचार केला या महिलांचा, यांच्या स्वाभिमानाचा, यांच्या सन्मानचा, यांच्या गरजांचा नाही विचार केला. शेतकरी सन्मान योजना, आज शेतकरी सन्मान योजनेचे तुम्हाला 12,000 रुपये वर्षाला येतात की नाही? आता कोविडमध्ये पूर्ण मोदीजींनी काळजी घेतली की या देशामध्ये कोणी उपाशी मेलं नाही पाहिजे. अत्यंत स्वस्त 2 रुपये काय गहू आणि 3 रुपयांनी तांदूळ मोफत. हे तर आहेच आहे, पण मोफत कोविडच्या काळात तर मोफत वाटप केलं आम्ही आमच्या हाताने. किती ठिकाणी वाटप केलं, अजूनही ते वाटप बंद नाही केलं. कसं असतं, लाभाची गरिबाची योजना एकदा सुरू केलेली बंद करता येत नसते आणि ती अजूनही चालू आहे. अजूनही लोकांचं पोट भरण्याचं काम चालू आहे. हे सगळं का होत असेल तुम्ही विचार केलाय का कधी? मी खूप विचार केलाय. याचं कारण असं आहे की मला असं वाटलं की या देशात कधी प्रधानमंत्री होऊच शकले नसते. मोठ्या घरचे, एका घरचेच झाले असते तर. पण मोदीजी असे होते जे चुलीसमोर बसून स्वयंपाक करणाऱ्या आईच्या पोटी ज्यांनी जन्म घेतला. मोदीजी असे ज्यांनी चहा विकणाऱ्या एका गरीब चहाची टपरी रेल्वे स्टेशनवर चालवणाऱ्या गरीब माणसाच्या घरी जन्म घेतला. चहा विकून विकून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यामुळे त्यांना गरिबाची पीडा कळते. त्याच्यामुळे गरिबासाठी ते काम करतात. अपप्रचार करायला काही लागत नाही, वाईट काम करायला काही लागत नाही, कुणाला पाडायला काही लागत नाही. लोकसभेत असंच झालं. पाडण्याच्या भूमिकेने महाविकास आघाडी मैदानात उतरली, पण त्यांच्याकडे अजेंडा नव्हता. त्यामुळे विधानसभेमध्ये लोक त्यांना विचारतील की तुम्ही या देशाला काय दिलंय, या राज्याला काय दिलंय आणि काय देणार आहात, हा नक्कीच प्रश्न विचारेल. फेक नॅरेटिव्ह केले, संविधान बदलू, अमुक करू, तमुक करू, असं मोदीजी आले तर असं होईल, असं होईल. अरे मोदीजी 10 वर्ष प्रधानमंत्री राहिले, संविधानाला धक्का लागला नाही, पण संविधान सशक्त करण्याचं काम मोदीजींनी केलं. आज अशा फेक नॅरेटिव्हमुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान झालं. पण आज लोकांचे डोळे खाडकन उघडलेले आहेत. कोणत्याही प्रकारचं नॅरेटिव्ह या महाराष्ट्रामध्ये आता चालणार नाही. चालेल तर ते फक्त आणि फक्त विकासाचं नॅरेटिव्ह चालेल आणि विकासाचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिलेला आहे. आणि म्हणून आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी. आता सरकार तर आलंय दिल्लीत, त्यामुळे दिल्लीतलं सरकार महाराष्ट्रात आलं तर या भागाचा विकासाला गती मिळेल. त्यामुळे आपण सर्वांनी अत्यंत सुजाणपणे आपण मतदान येणाऱ्या 20 तारखेला सुरेश खाडे यांना करा अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते. आणि कुठल्याही फेक नॅरेटिव्हला, कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका. मोठ्या संख्येने आपण कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून आमच्या महायुतीला एक आमदार महायुतीचा मुख्यमंत्री करण्यासाठी द्या
असा विश्वास मला वाटतो की हे एक आपलं नातं तयार झालंय. मी आज इथे आले कारण यायची गरज कधी वाटली नाही. मला वाटायचं आपलेच गाव आहे, आपलेच घरचे लोक आहेत, कशाला इथे वेळ जायचा. पण हे म्हणलं ना, आता लोकांची इच्छा आहे की ताईला आणा, आम्हाला जवळून बघायचं आहे, बोलायचं आहे. मी म्हणल्याने तुम्ही मतं देणार नाही, तुम्ही मतं देणारच आहेत. पण माझं काम आहे तुम्हाला सन्मान देणं, तुमच्यासमोर हात जोडून माझ्या महायुतीसाठी मतं मागणं, आणि त्याच्यासाठी मी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मागण्यासाठी इथे उभी आहे. खरं माझं तर राजकारणातला प्रवेश खूप नंतर आहे, पण सुरेश खाडेंचा 5वी टर्म आहे. 5वी टर्म म्हणजे माझ्या आधी ते, माझी 4थी असती, माझ्या आधी ते 5 वर्ष राहिलेले आहेत आमदार. आणि मुंडे साहेबांनी त्यांना पहिल्यांदा तिकीट दिलेलं होतं. त्यांच्यावर फार जीव होता मुंडे साहेबांचा. त्यांच्या पाठीमागे मुंडे साहेबांचा फोटो आजही आहे. म्हणजे असं नाही आहे की आज निवडणूक आहे. मी त्यांच्या घरी किती वेळा गेले. मी बघते की खूप लोक असतात की जसे लोक आपल्याकडे येतात त्याप्रमाणे भिंतीवरचे फोटो बदलतात. असे खूप राजकारणात लोक असतात. पण मी त्यांच्या घरी नेहमी, म्हणजे मी पडल्यानंतर सुद्धा इथे आले होते. मला एक काम दिलं होतं पक्षाने, त्या दिवशी पण मी त्यांच्या घरी गेले. तो फोटो आहे. मुंडे साहेबांचा फोटो असणं म्हणजे वंचितांशी नातं असणं. मुंडे साहेबांचा फोटो असणं म्हणजे पीडितांशी नातं असणं. मुंडे साहेबांचा फोटो असणं म्हणजे गरिबाच्या गळ्यात हात घालून बोलणं. मुंडे साहेबांचा फोटो असणं म्हणजे त्या संस्कारात असणं. आता ते तर आहेच आहे, आता तर मोदीजी पण आहेत. आणि त्याच्यामुळे आपण सर्व या सगळ्या गोष्टींवर आपल्या मनामध्ये पूर्ण स्पष्टता आहे. मी एवढंच सांगेन, खूप संघर्षाने उभी राहिली, इथपर्यंत आले. संघर्षाने उभी राहून इथपर्यंत आले. संघर्ष माझा अलंकार आहे, पण तो अलंकार संघर्षाचा मुंडे साहेबांच्या वारशाने जसा मला दिले, तसंच संघर्षाचा तुमच्या सगळ्यांचं सुरक्षेचा सुद्धा मला कवच दिलेला आहे. तर हे कवच मला कधीही कुठलाही धक्का लागू देणार नाही. मला असेच आशीर्वाद तुम्ही सदैव द्या, असंच प्रेम ठेवा. 20 तारखेला भरपूर मताने निवडून द्या. तिकडं मी भाऊला पण निवडून आणते, मग आम्ही दोघं मिळून इकडे येऊ आणि आपण कार्यक्रम करू, असं या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगते. मी तुम्हा सर्वांना परत येण्याचं वचन देते. आई तू छोटं बाळव कसं वर हात करून करते. परत येण्याचं वचन देते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.